अमरावती जिल्ह्यातील तिवसा शहरात देवरावदादा महाविद्यालयाच्या प्रांगणात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तसेच आमदार चषक 2026 यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 3 दिवसीय भव्य अखिल भारतीय खुली महिला व पुरुष कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडला। या स्पर्धेत पुरुष गटात पुणेरी पलटण क्रीडा मंडळ पुणे या संघाने 2 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले, तर महिला गटात काशा हरियाणा संघाने 1 लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळवून विजय संपादन केला। अंतिम सामन्यानंतर झालेल्या बक्षीस वितरण समारंभास राज्याचे राज्यमंत्री पंकज भोयर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी व्यासपीठावर उपस्थित माजी भारतीय कबड्डी संघाचा दिग्गज खेळाडू कर्णधार पवन सेरावत, आमदार प्रतापदादा अडसड, आमदार सुमित वानखेडे, आमदार राजेशभाऊ वानखेडे, तहसीलदार मयूर कडसे, शिवराय कुलकर्णी, नितीन घुडदे, आरतीताई वानखेडे, छायाताई दंडाळे, प्रदीपभाऊ बोरखेडे, नगरसेवक अनिलभाऊ थूल, नगरसेवक आशिषभाऊ ढोले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना राज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले की कबड्डी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जिवंत ठेवणारा खेळ असून ग्रामीण भागातील मराठमोड्या मातीतून उत्कृष्ट खेळाडू घडत आहे। अशा स्पर्धेचे आयोजन सातत्याने झाले पाहिजे। तिवसा विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी भाजप सरकार कटिबद्ध असून आमदार राजेशभाऊ वानखेडे यांच्या माध्यमातून तिवसा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले। कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली। 3 दिवसीय राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन राज्यसभा खासदार अनिल बोंडे, आमदार उमेश यावलकर, आमदार प्रवीण तायडे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले। या स्पर्धेत हरियाणा, दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार, ओडिसा, मुंबई, पुणे, लातूर यासह राज्यभरातून अनेक नामवंत महिला व पुरुष संघांनी सहभाग घेतला होता। कार्यक्रमाचे प्रास्ताविक आमदार राजेशभाऊ वानखेडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन आरतीताई वानखेडे यांनी केले। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अनिकेत वानखेडे, अजय गुल्हाने, शुभम बोथे, जयंत आमले, संजय देशमुख, सुधीर वानखेडे, दत्ता मोरे, विनोद पटेल, सचिन राऊत, पप्पूभाऊ देशमुख, सुमित अनासने यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। जनसमर्थन न्यूज, तिवसा, जिल्हा अमरावती। तिवसा सारख्या ठिकाणी राजेशजी वानखेडे मित्र परिवाराच्या माध्यमातून अखिल भारतीय कबड्डी सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आणि आज कबड्डीवरती आपल्या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं जे प्रेम आहे ते या ठिकाणी राजेशजी वानखेडे यांनी आयोजित केलेल्या सामन्यांवरून दिसून आलेलं आहे। तिवसा सारख्या शहरामध्ये अखिल भारतीय कबड्डी सामन्यांचं आयोजन करणे, त्याचं उत्कृष्ट नियोजन करणे, याच्याकरता खरोखर राजेशजी वानखेडे आणि त्यांच्या सर्व मित्रांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। भविष्यात अशा पद्धतीच्या आयोजनामुळे इथून चांगले खेळाडू घडतील आणि त्यापासून नवीन युवकांना देखील ऊर्जा मिळेल। राजेश भाई साहब को मेरा नमस्कार और धन्यवाद कि मुझे यहाँ आने का एक अपॉर्चुनिटी मिली। मैं अभी बैठ के बात कर रहा था, सुबह भी बात कर रहा था कि मैं एज ए चीफ गेस्ट कहीं पे जाता नहीं हूँ जब तक नहीं करियर है, मैं जब तक खेल रहा हूँ। लेकिन भाई साहब का प्यार, जीतू भाई साहब का प्यार, अजय भाई, तो सबने मिलके, रूपी भाई सब, मैं अभी आया हूँ। लेकिन मुझे बड़ा अच्छा लग रहा है क्योंकि ये कबड्डी की देवभूमि है और यहाँ से बहुत सारे कबड्डी प्लेयर पहले भी निकले हैं और अभी भी बहुत अच्छे लेवल पे खेल रहे हैं। मैं इतना बड़ा टूर्नामेंट अभी सामने ही देख रहा हूँ, सेमीफाइनल खेली युवा पलटन है जो पुनेरी पलटन ओन कर रही है इस टीम को, तो इतनी बड़ी बड़ी टीम यहाँ पे आई है, तो मेरा सौभाग्य है कि मैं ऐसे कबड्डी के देवभूमि में आया हूँ। थैंक यू सो मच, बहुत बहुत धन्यवाद। मैं और राजेश भाई साहब को मेरा नमस्कार और धन्यवाद कि मुझे यहाँ आने का एक अपॉर्चुनिटी मिली। मैं अभी बैठ के बात कर रहा था, सुबह भी बात कर रहा था कि मैं एज ए चीफ गेस्ट कहीं पे जाता नहीं हूँ जब तक नहीं करियर है, मैं जब तक खेल रहा हूँ। लेकिन भाई साहब का प्यार, जीतू भाई साहब का प्यार, अजय भाई, तो सबने मिलके, रूपी भाई सब, मैं अभी आया हूँ। लेकिन मुझे बड़ा अच्छा लग रहा है क्योंकि ये कबड्डी की देवभूमि है और यहाँ से बहुत सारे कबड्डी प्लेयर पहले भी निकले हैं और अभी भी बहुत अच्छे लेवल पे खेल रहे हैं। मैं
इतना बड़ा टूर्नामेंट अभी सामने ही देख रहा हूँ, सेमीफाइनल खेली युवा पलटन है जो पुनेरी पलटन ओन कर रही है इस टीम को, तो इतनी बड़ी बड़ी टीम यहाँ पे आई है, तो मेरा सौभाग्य है कि मैं ऐसे कबड्डी के देवभूमि में आया हूँ। थैंक यू सो मच, बहुत बहुत धन्यवाद। मैं और एक